सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी ज्यावेळी राहू असतो त्यावेळी तो रूढीबाह्य विवाह घडवून आणतो. म्हणजे कसं जर नवरा नवरीमध्ये दोघांमध्ये अंतर जास्त किंवा आंतरजातीय विवाह झालेला आहे. कधी कधी अशी देखील शक्यता असते की एखाद्या विधवा स्त्रीशी किंवा एखाद्या लग्न झालेल्या पुरुषासोबत तुमचं लग्न होऊ शकतं. वयाने अतिशय मोठा असेल तुमचा नवरा, तर हा जो सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी राहू जो असतो तो अशा पद्धतीचे विवाह घडवून आणतो. त्यामुळं काही घाबरून जाण्याची काही गरज नाही. राहू हा अनपेक्षित कार्य करणारा ग्रह आहे. अचानक काहीतरी लाभ घडवून देणारा किंवा अचानक काहीतरी आपला लॉस करवणारा असा ग्रह आहे. त्यामुळे ज्यावेळी राहू हा सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी असतो त्यावेळी रूढीबाह्य विवाह होण्याचे जास्त चान्सेस असतात. ज्यांचं लव्ह मॅरेज असतं आणि जर आंतरजातीय विवाह होणार असेल तर त्यांच्यासाठी राहू सप्तम स्थानाचं उपनक्षत्र स्वामी असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि एक छोटीशी उपासना आहे. जो राहूचा मंत्र आहे त्याचा तुम्ही जर रोज 108 वेळा जप केला तर हा सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जो आहे राहू तो तुम्हाला विवाहामध्ये नक्कीच चांगले सकारात्मक परिणाम दाखवून देईल.